धडा पहिला सेट्स संच. प्रॅक्टिस सेट 1.1. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. फर्स्ट, ऑल द मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. तर आपल्याला हे लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचे. लिस्टिंग मेथड म्हणजे यादी पद्धती. तर इंडियन सोलार इयर म्हणजे मराठी महिने लिहायचे. तर आपल्याला सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. तर ए हा असा संच आहे की ज्याच्यामध्ये हे सर्व भारतीय मराठी महिन्यांचा संच आहे तो. तर आपण त्यांची नावं वाचू. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. तरी किती महिने आहेत? तर 12 महिने आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. जसं आपण जानेवारी फेब्रुवारी म्हणतो त्याप्रमाणेच हे आहेत. फक्त हे मराठी महिने आहेत. आणि इंडियन सोलार इयर म्हणजे मंथ्स, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. ए इज अ सेट ऑफ ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. आणि आपण तो हा सेट कशा पद्धतीने लिहिलाय? लिस्टिंग मेथडनी, म्हणजे यादी पद्धतीने लिहिलं. ही यादी केली आपण, सगळे लिहिले त्याच्यात आपण मंथ जेवढे आहेत तेवढे. अर्धे लिहिले नाही तर 12च्या 12 आपल्याला लिहावे लागतील. तर दुसरा क्वेश्चन, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट मध्ये जे लेटर आहे त्याचा आपल्याला काय करायचं? जे अक्षर आहेत त्याचा आपल्याला संच करायचा आहे. हा जो शब्द आहे कॉम्प्लिमेंट, तर ह्याचा आपल्याला संच करायचा आहे. आणि कोणत्या मेथडमध्ये करायचा आहे? तर लिस्टिंग मेथडमध्ये. तर ह्याचा संच लिहिताना मात्र आपण एक एक अक्षर घेणार आहोत. फक्त अक्षर हे रिपीट नाही झालं पाहिजे. म्हणजे आता इथे दोनदा ई आहे तर एकदाच ई घ्यायचा, दोनदा यम आहे तर एकदाच यम घ्यायचा. ह्या पद्धतीने आपल्याला संच लिहायचा आहे. तर आपण संचाला काय नाव द्यायचं? आपण ए नाव देऊ. इथे आपण संचाला ए नाव देतोय. तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता. बी सी डी ई कोणत्याही नावाने लिहिला तरी चालतो संच, पण मोठ्या लिपीतला लिहायचा, कॅपिटल लिपीमधला. तर आपण बीनी जरी लिहिलं तरी चालतं, सीनी जरी लिहिलं तरी चालतं, कोणत्याही नावाने लिहिलं तरी चालतं. फक्त कॅपिटल लेटर काढायचंय. तर आपण ए. तर ह्या संचामध्ये कोणते कोणते अक्षर आहेत? सी आहे, नंतर ओ आहे, एम आहे, पी आहे, एल आहे आणि ई आहे. नंतर ई नंतर परत एम. तर एम रिपीट होणार आहे तर एम लिहायचा नाही. ई पण लिहायचा नाही, ई रिपीट होतोय. एन आहे आणि टी. मग ए इज अ सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता थर्ड कोणता क्वेश्चन आहे? थर्ड आहे सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी SENSORY सेन्सरी ऑर्गन्स ORGANS. सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय. तर मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा संच आपल्याला लिहायचा आहे. तर आपल्या शरीरामध्ये कोणते सेन्सरी ऑर्गन्स आहेत? तर नाक, कान, नंतर डोळे, जीभ आणि आपली त्वचा, हे काय आहेत? आपले ज्ञानेंद्रिय आहेत. तर आता आपण सेट लिहू. तर आता ह्यावेळेस आपण सेटला बी नाव देऊ. मग नोज, इयर, नंतर नोज, इयर, आईज, नंतर टंग, TONGUE, नंतर स्किन. तर हे आपण यादी लिहिली आहे, आपण लिस्ट लिहिलेली आहे. तर बी इज अ सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. तर चौथं बघू आपण काय. चौथा आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20.
सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. म्हणजे मूळ संख्या, प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या 1 ते 20 यांच्या दरम्यानच्या मूळ संख्यांचा संच लिहा. तर आपण आता यावेळेस संचाला सी नाव देऊ. सी नावाने आपण संच लिहू आणि प्राईम नंबर लिहायचे. तर 2, 3, 4 नाहीये, 5 आहे प्राईम नंबर, 6 नाही, 7 आहे, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 आहे, 12 नाही, 13 आहे, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 आहे, 18 नाही आणि 19 आहे. ह्या सगळ्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. 1 ते 20च्या दरम्यानच्या ह्या सगळ्या मूळ संख्या आहे. प्राईम नंबर मूळ संख्या म्हणजे ह्या संख्यांना फक्त ह्याच संख्येने भाग जातो. 2ला फक्त 2नीच जातो भाग, 3ला फक्त 3नीच जातो, 11ला 11नीच जातो. तसं 9 ही प्राईम नंबर आहे का? मूळ संख्या आहे का? नाही. कारण 9ला 9नी पण भाग जातो आणि 9ला 3नी पण भाग जातो. मग अशा संख्यांना प्राईम नंबर नाही म्हणायचं. ज्या संख्येला त्याच संख्येने त्याच भाग जातो, कंप्लीट भाग जातो, ते सगळे काय आहेत? मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर आहे. मग आपण आता संच लिहिला. सी इज अ सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20 आणि ही लिस्टिंग मेथड आहे. यादी पद्धतीने आपण संच लिहिला. आता त्याच्यानंतरचा 5वा क्वेश्चन आहे पृथ्वीवरील खंडांचा संच. नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. कॉन्टिनेंट्स म्हणजे खंड. पृथ्वीवर आपल्या खंड आहेत, म्हणजे असे मोठमोठे भाग आहेत, त्याला काय म्हणतात? खंड असं म्हणतात. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ आफ्रिका, नंतर नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, हे सगळे काय आहेत? खंड आहेत. पृथ्वीवरील, पृथ्वी कशी आहे? गोल आहे आणि पृथ्वीवर असे मोठमोठे जमिनीचे असे मोठमोठे भाग आहेत. त्या जमिनीच्या भागांना, त्या खंडांना असे नाव दिलेले आहेत. तर असे पृथ्वीवर किती खंड आहेत? 7 खंड आहेत. तर आपल्याला त्यांची नावं लिहायची आहेत. तर ते आपण आता लिहू. नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड म्हणजे पृथ्वीवरील खंडांचा संच. तिथे आपण संचाला नाव दिले ई इक्वल टू ई. ह्या संचामध्ये कोणते घटक आहेत? तर मेंबर आहेत किंवा एलिमेंट्स आहेत. म्हणजेच आपण काय नावं लिहिणार आहेत? खंडांची नावं. खंडांची नावं म्हणजे काय? हे सेटचे एलिमेंट्स आहेत किंवा संचाचे घटक आहेत. तर कोणते घटक आहेत? एशिया, आफ्रिका, युरोप, नंतर ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. तर हे 7 कॉन्टिनेंट आहेत, 7 खंड आहे आपल्या पृथ्वीवर. तर ह्याची नाव तुम्हाला पाठ करावी लागतील, त्याशिवाय तुम्हाला हे उत्तर लिहिता नाही यायचं. तर हे नावं पाठ करा. तसंच पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ हे इंडियन सोलार इयरचे मंथ बघितले. तर ते सुद्धा तुम्हाला पाठ करावे लागतील. मराठी महिन्यांची नावं पाठ करा, तसंच खंडांची नावं पण पाठ करा. आणि 5 ज्ञानेंद्रिय कोणते आहेत? मानवाचे किंवा तर त्याच्यामध्ये नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. नोज, इयर, इयर्स, आईज, टंग, स्किन. आणि मूळ संख्या म्हणजे काय? तर अशा आपण मूळ संख्या 1 ते 20 ह्या लिहिल्या आहेत. तर तुम्हाला हे सगळं माहीत पाहिजे. मूळ संख्या म्हणजे काय, कोणत्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. मग त्याच्यावरून तुम्ही हे लिहू शकता सेट. द क्वेश्चन वाचा फळावरचा. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. रूल मेथड म्हणजे गुणधर्म. आपल्याला त्याचा गुणधर्म सांगायचा आहे सेटचा, संचाचा. रूल मेथड, गुणधर्म पद्धत. आता सेट कोणता आहे? तर ए हा सेट आहे, ए हा संच आहे की ज्या संचामध्ये हे सगळे घटक आहेत. तर आता आधी आपण काय करायचं? हे घटक काय आहेत ते आधी वाचून घेऊ आपण.
तर घटक आहेत 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100 हे सगळे ह्या संचाचे घटक आहेत. तर आता हे घटक कसे आहेत, तर हे सगळे नैसर्गिक संख्या आहेत. पण ह्याच्यामध्ये काय आपल्याला गुणधर्म दिसतो, तर 1 आणि 4 हे 4 नंतर 9, 9 नंतर 16. तर आपल्याला वर्ग माहिती आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. तर ह्या संख्या पण तशाच आहेत. 1, 4, 9, 16, 1, 4, 9, 16. म्हणजे हे सगळे काय आहेत, वर्ग आहेत. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग, 9 चा वर्ग आणि 10 चा वर्ग. तर आता हा आपल्याला सेट लिहायचा आहे, परत लिहायचा आहे सेट. तर आता पद्धत कोणती वापरायची आहे, रूल मेथड, गुणधर्म पद्धत वापरायची. तर आपण सेट लिहू आता त्या पद्धतीने. आता या सगळ्या चिन्हांचा अर्थ समजून घ्या. एक्स ह्या संचामध्ये असे एक्स आहेत की एक्स बरोबर आहेत एन चा वर्ग. आणि एन ही काय संख्या आहे, ही नैसर्गिक संख्या आहे किंवा एन बिलॉंग्स टू नॅचरल सेट. एन ही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होती, नैसर्गिक संख्यांची 1 पासून. ह्या सगळ्या काय आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. आणि 0 पासून जी सुरुवात होते त्याला आपण काय म्हणतो, होल नंबर्स, पूर्ण संख्या. पण ह्या नैसर्गिक संख्या आहेत. तर ह्या संचामध्ये असे एक्स आहेत की एन वर्ग आहे. आणि एन म्हणजे काय आहे, नॅचरल म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. आणि एन कशी आहे, ही 10 पेक्षा लहान आहे आणि 10च्या बरोबरीने आहे. 10 पेक्षा लहान म्हणजे 10 पेक्षा लहान 1, 2, 3, 4, 5, 6, नंतर 7, 8, 9, 10. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, हा अर्थ होतो. n is less than or equal to 10. n is less than or equal to 10. less than म्हणजे n ही कशी संख्या आहे, 10 पेक्षा लहान आहे किंवा 10 बरोबर आहे. मग आपण हाच सेट हा गुणधर्म पद्धतीने असा लिहिलाय. तर मग या पद्धतीने आपल्याला सेट लिहायचंय आणि ह्याचं वाचन करायचंय. तर ह्याचं वाचन करू आपण. Set A is a set of all x where x equal to n square and n belongs to n. n belongs to natural number set and n is less than or equal to 10. ह्याचं वाचन आपण आता असं केलंय. म्हणजेच संच A चे घटक x असे आहेत की x बरोबर आहे n चा वर्ग आणि n हा नैसर्गिक संचामधला घटक आहे, नैसर्गिक संचाचा घटक आहे. आणि n हा 10 पेक्षा लहान किंवा 10 एवढा आहे. B हा असा संच आहे की ज्या संचात 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 असे घटक आहे. B is a set of 6, 12, 18, 24, 13, 36, 42 and 48. तर हा संच आपल्याला आता